नमस्कार मंडळी. या आधीच्या भागामध्ये आपण 16व्या अध्यायाचे 24 श्लोक पाहिले, त्याचा अर्थासह वाचन केलं. आज आपण बघूया 16व्या अध्यायाचा सारांश. भगवद्गीतेचा 16वा अध्याय. या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपत विभाग योग. यामध्ये भगवान श्रीकृष्णाने मानवी स्वभावाचे दोन प्रमुख प्रकार, दैवी म्हणजे सद्गुण आणि आसुरी म्हणजे दुर्गुण, यांचे सविस्तर वर्णन केले आहे. दैवी गुण मुक्तीकडे तर आसुरी गुण बंधनात नेतात. काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे द्वार आहेत. त्यामुळे त्यांचा त्याग करून शास्त्राधारित आचरण करण्याचे मार्गदर्शन यात केले आहे. याचा सविस्तर सारांश पुढील प्रमाणे आहे मंडळी. दैवी गुण म्हणजे डिवाइन क्वालिटीज: निर्भयता, अंतःकरणाची शुद्धी, ज्ञानयुगात दृढता, दान, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, यज्ञ, स्वाध्याय, सरळपणा, अहिंसा, सत्य, क्रोधविरहितपणा, शांती, परनिंदा न करणे, दया, लोभ नसणे, कोमलता, लज्जा आणि चंचलतेचा अभाव हे गुण दैवी संपत्तीचे लक्षण आहेत. तर आसुरिक प्रवृत्ती म्हणजे डेमॉनिक क्वालिटीज, यामध्ये दंभ किंवा ढोंगीपणा, घमेंड, अभिमान, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञान हे आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्यांची लक्षणे आहेत. असे लोक कशाचे पालन करावे आणि कशाचा त्याग करावा हे जाणत नाहीत. आसुरी लोकांचे वर्तन असे असते की ते जगाला असत्य, आधारहीन आणि ईश्वररहित मानतात. ते कामवासनेच्या आहारी जाऊन अवैध मार्गाने धन मिळवून इंद्रिय सुखात मग्न राहतात. नरकाची 3 द्वारं कोणती आहेत मंडळी? तर काम म्हणजे वासना, क्रोध आणि लोभ ही आत्म्याचा नाश करणारी नरकाची 3 द्वारे आहेत. त्यांचा त्याग करणं आवश्यक आहे. शास्त्रांचे महत्त्व असे सांगितले आहे की जे लोक शास्त्राची आज्ञा सोडून मनाला येईल तसे वागतात त्यांना ना सुख मिळते ना परमगती. म्हणून कर्तव्य आणि अकर्तव्य समजण्यासाठी शास्त्र हेच एकमेव प्रमाण आहे. थोडक्यात सांगायचे तर हा अध्याय मानवाला आसुरी प्रवृत्ती म्हणजे वाईट गुण सोडून दैवी प्रवृत्ती म्हणजे चांगले गुण धारण करण्यास आणि शास्त्राप्रमाणे आचरण करून ईश्वर प्राप्तीचे ध्येय ठेवण्यास प्रेरित करतो मंडळी. याबरोबरच आपला 16वा अध्याय दैवासुर संपत विभाग योग समाप्त होत आहे. यापुढील अध्याय मंडळी 17वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग आणि या अध्यायात एकूण 28 श्लोक आहेत मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय.